नमो शेतकरी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी ब्रेकिंग न्यूज दिली। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाचा मुहूर्त लागला असून 9,26,000 शेतकरी कुटुंबांना आज याचा लाभ मिळत आहे। 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आले असून 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळत आहेत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची ओढ लागली। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यावर जमा होणार होता, परंतु शेतकरी मित्रांनो, बँकांना निधी मिळालेला नव्हता, त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यावर जमा झाले नव्हते। पण शेतकरी मित्रांनो, आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांनी बँकांना निधी दिलेला आहे आणि हजारो कोटींचा निधी बँकांना मिळालेला आहे। 12 जिल्ह्यांची निवड देखील आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे, त्यामुळे हप्ता वाटपाला सुरुवात अखेर झाली आहे। गणपतीच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकरी खुश आहेत, परंतु शेतकरी मित्रांनो, हे हप्ता वाटप होत असताना आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत। तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। तुमच्याही जिल्ह्याचे नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का ते एकदा चेक करा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता येणार आहे तो 2,000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कालच 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करत नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज खात्यावर सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे। थोड्याच वेळापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2,000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी बोललं जात होतं की नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपामध्ये उशीर झालेला आहे, कारण नमो शेतकरी योजनेचे नियम हे बदलले आहेत। पण शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरसकट तुम्हाला मिळत आहे का, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। 12 जिल्ह्यांची निवड सरकारकडून करण्यात आली असून त्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होत आहे, परंतु हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळत आहेत का हे देखील आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडल्याचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली होती। परंतु त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळाला तो 20वा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा झाला। तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला, परंतु नमो शेतकरी योजनेचं वाटप करताना आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी नमो शेतकरी योजनेचा निधी तर बँकांना दिला, परंतु हा निधी देत असताना नरेंद्र मोदी साहेबांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाबाबत एक मोठं विधान केलं। त्यामुळे देशभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी आली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी देखील नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठं विधान केलंय, ते धक्कादायक आहे। तर शेतकरी मित्रांनो, नरेंद्र मोदी साहेबांनी नेमकं कोणतं विधान केलंय, ते काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला आहे का हे एकदा चेक करा। जर तुमच्या खात्यामध्ये आला नसेल तर का आला नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, कारण नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं विधान हे फारच धक्कादायक आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांकडून निधी येणं महत्त्वाचं असतं, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे सर्व निर्णय हे मोदी साहेबांच्या हातात असतात। त्यानंतरच आपल्या राज्य सरकारकडून हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येत असते। त्यामुळेच नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाबाबत नरेंद्र मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना आदेश दिले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12 जिल्ह्यांची यादी तयार केली आहे। त्याच 12 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। 2,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे। तर आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना आज 2,000 रुपये मिळत आहेत।
शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा लाभ मिळालेला तो म्हणजे अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली. नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड आहे त्याचबरोबर जे शेतकरी पात्र ठरले आहेत अशा शेतकऱ्यांना आज पैसे मिळत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी देखील पात्र ठरले असून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज लाभ मिळत आहे. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला होता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा जो 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे जिथे आता शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा लाभ मिळत आहे तो म्हणजे परभणी. परभणीमध्ये 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो, 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये समावेश असलेला जिल्हा आता आहे तो म्हणजे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झालेले आहेत. तासाभरापासून पालघर जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटप सुरू झालेला आहे. कोणत्याही क्षणी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा लाभ मिळू शकतो. 2000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2000 रुपयाची रक्कम ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पैसे मिळत असून 2000 रुपयाचा लाभ मिळत आहे. नाशिक मधील ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलं असून फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नाशिक मध्ये पैसे सोडण्यात आले. याच 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये नाव असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच आता नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे. काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर काही शेतकऱ्यांना अजून पैसे आले नाहीत. बऱ्यापैकी 50% शेतकऱ्यांना हा लाभ मिळालेला आहे. पण शेतकरी मित्रांनो, अजून ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप झालेलं नाही त्या जिल्ह्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. कारण नमो शेतकरी योजनेसाठी नरेंद्र मोदी साहेबांनी एक विधान केले ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी खरंच पात्र ठरलेले आहेत, ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, स्वतः नरेंद्र मोदी साहेबांकडून हे मोठं विधान करण्यात आलेलं आहे. गरजू शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळावा यासाठी पात्र जिल्ह्यांची यादी तयार करा असं नरेंद्र मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांना सांगितलं होतं. गरजू जिल्ह्यांमध्ये आणि गरजू शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ हा देण्यात आलेला आहे. गरजू जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपयाची रक्कम ही सोडण्यात आलेली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आतापर्यंत सगळे हप्ते जमा झाले होते. आत्ताचा हप्ता देखील डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. 12 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे आणि अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत.